गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। गुरुपौर्णिमेनिमित्त सगळेजण आपापल्या परीने ती गुरुपौर्णिमा साजरी करणारच आहेत। कोणी आपल्या आई वडिलांना नमस्कार करेल, शिक्षकांना भेटवस्तू देतील, कोणी देवळात जाईल, कोणी स्टेटस ठेवेल, कोणी आभार मानेल, कृतज्ञता व्यक्त करेल, घरी देवपूजा अर्चा होईल, देवांना हार घातले जातील। अशा प्रकारे प्रत्येक जण उद्या गुरुपौर्णिमा साजरी करणारच आहे। पण ही जी गुरुपौर्णिमा आहे, या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं। मग हे व्यास पौर्णिमा का म्हटलं जातं? व्यास ऋषी जे आहेत त्यांचा काय संबंध आहे या गुरुपौर्णिमेशी? गुरुपौर्णिमा ही परंपरा कधीपासून सुरू झाली, कशासाठी सुरू झाली, हे सगळं आपण आपल्या माहितीसाठी विस्ताराने उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण तुर्तास उद्या गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। कारण गुरु शिवाय किंवा गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय। प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु महत्वाचा आहेच, किंबहुना त्याच्याचमुळे आपल्या आयुष्याला दिशा आणि गती असते। सगळ्यात महत्वाचं प्रचलित उदाहरण आहे ते म्हणजे एकलव्य आणि द्रोणाचार्यांचं। हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। द्रोणाचार्यांकडे जेव्हा एकलव्य जातो आणि त्यांच्याकडून धनुर्विद्या शिकण्याची इच्छा व्यक्त करतो, तेव्हा द्रोणाचार्य नाही सांगतात। आणि मग त्याची निष्ठा इतकी असते, त्याचं प्रेम इतकं असतं द्रोणाचार्यांवरती, की तो त्यांची प्रतिमा, त्यांची मूर्ती तयार करतो आणि त्या मूर्तीसमोर स्वतःच त्या धनुर्विद्येची प्रॅक्टिस करत असतो। एक दिवस द्रोणाचार्यांना ही गोष्ट कळते आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून ते त्याच्याकडे जातात आणि गुरुदक्षिणा मागतात, की तू तर माझी प्रतिमा उभी केली आहेस, तू तर या प्रतिमेच्या समोर रोज सराव करतो, प्रॅक्टिस करतो, तर मग गुरुदक्षिणा म्हणून तू मला तुझ्या हाताचा अंगठा दे। तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता एकलव्याने पटकन तो अंगठा हाताचा कापला आणि द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून देऊ केला। हे आहे खरं शिष्यत्व। असं शिष्यत्व आता बघायला मिळत नाही। म्हणून किमान उद्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तरी सगळ्यांनी आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करा।